जय हनुमान तोंडली कॅप्टन आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा त्वरित. स्वच्छ दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच मित्रांनो आपण पाहताय. दोन संघ एकमेकांसोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम आहे आंबेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवतेज न्हावे या दोन संघाच्या दरम्यान खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील ही अंतिम मॅच आपण पाहत आहोत. सो फिल्डिंग पूर्णपणे खऱ्या अर्थानं सेट होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन संघाच्या दरम्यान आजच्या फेरीतील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच जी मात्र आपल्या भेटीला आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहता मित्रांनो जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित पाडगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आणि खऱ्या अर्थानं लाईव्ह कव्हरेज जी स्पर्धा खऱ्या अर्थानं माऊली इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्याचे कॅमेरामॅन जर विचार केला तर अजयजी कराले आहेत मान फ्रॉम देवगाव. त्याचबरोबर ऑपरेटर आपण पाहू शकता पाडगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व अर्थात जयेश खुने. त्याचबरोबर ऑफिशियल अंपायर आपण पाहताय अक्षय दमाने स्क्वेअर अंपायर आहेत आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकता वैभव डोंगरे. हे दोन अंपायर यासाठी प्ले आणि 4 षटकं हाताळण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा टाइम दिलेला जाईल. 1 वाजलेला आहे. 1 वाजता पहिला बॉल खऱ्या अर्थानं पीच झाला. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. मिड विकेटला खेळाडू जज करतो त्या ठिकाणी. ओहो हो 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 प्रयत्न फाट राहिले. प्रयत्नांची परिकष्टा इथे केली परंतु चेंडून दिला हाताला चटका. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या ओव्हर एक्साइटमेंट आणि डबल धाव्याला केले. तिसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट. 3 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी इंटर झाली होती मैदानाच्या आतमध्ये. महेश आणि त्याच्या सोबतीला बाट सनी. महेशच्या बाडमधून ही तिहेरी धावीचा फटका आपण पाहिला जिथे अकाउंट खऱ्या अर्थानं ओपन झालं. या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते टीम आंबेगाव. चार षटकांचा मित्रांनो असणारा मॅच आणि 4 षटकं हाताळण्यासाठी खऱ्या अर्थानं 20 मिनिटांचा टाइम आम्ही इथून काउंट करू. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करणं हे बंधनकारक राहील. 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपला 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची देखील आपण नोंद घ्या. 1 वाजता पहिला बॉल पडलाय. ओहो वाडा शॉट डेलिकेट टच एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं देखणं सौंदर्य दाखवणारा हा फटका बॅटर सनीच्या बाडमधून. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. कमालीचा स्ट्रोक जो मात्र या ठिकाणी पेश केला गेला. लो फुल टॉस बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवला होता परंतु बॅटलिपचा विचार केला तर प्रॉपर टायमिंग झालं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवला 4 धावेसाठी. मेंढरदारी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती आशिषला आणि आशिषवरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. आशिषचा हा बॉल स्लॉट मध्ये फटका दमदार. मिड विकेट बाउंड्री लाईन तोडली फोडली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकारानंतर ठोकला बॅटर सनीनं हा षटकार. कमालीची बॅटिंग पेश केली जाते. टीम जर आपण पाहिली तर आंबेगाव क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि दाखल होत असताना सलामीवीर जोडीनं खऱ्या अर्थानं सलामी सुरुवात करून देत असताना बॅटिंग दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. जिथे 3 बॉलची फेकी झाली. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव.
त्यानंतर आला चौकार, त्यानंतर आलाय हा षटकार. अशीच हा बॉल फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतो. वेट अँड वॉच, बॉडीवरती चेंडूला घेतलं, त्यानंतर बाटली भन्नाट वेगानं फिरली, परफेक्ट मिडलिंग झालं आणि चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने रवाना होत असताना धावा मिळतील 4. चौकार. मेंढंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमकता स्वीकारलेली आहे बॅटर सनीनं. कमालीची बॅटिंग पेश केली जाते. या धावफलकाचा विचार आपण जर केला तर धावा आहेत स्कोर कार्ड वरती तब्बल 17. ओहो हो हो हो, वाट अ शॉट, बॅकलिपला खाली ठेवत असताना वाईट डिश लॉंग ऑफला हा फटका सजवलाय. धावांचा पाऊस पाडणारी बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. बॅटर सनीच्या मधून आणखीन एक मोठा फटका, 6 धावा. खऱ्या अर्थानं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा राहिला होता, तो आपण देत आहोत. रोहित आपण या, ज्यानं अतिशय चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट कॅरी केल्या. वरती आले, फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमा पार, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार आपण जर केला तर धावफलक आहे 27, अर्थात 27 धावा.
षटकार. सो खऱ्या अर्थानं मगाचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा राहिला होता. रोहित ठरतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर दर्शनजी बेलवले आणि ऋषिकेशजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड रोहितला, ज्यानं खऱ्या अर्थानं मॅजिकल स्पेल हाताळला. 2 विकेट त्यानं कॅरी केलं आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थानं विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा देखील त्याचा राहिला होता. बाटा तयार. अभिवरती देखील आक्रमण केलं जात आहे. बाटा रोशनच्या माध्यमातून शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक 1 मोर बिग हिट. 6 धावा. षटकार. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती झाली आहे फ्लाय. जाऊन पोहोचली ती तब्बल 66 धावा स्कोर कार्ड वरती. जिथे जर आपण पाहिलं तर राईट आर्म राऊंड विकेटनं बॉल पडत नव्हते. राईट आर्म ओव्हर द विकेट आले आणि ओव्हर द विकेट दिसताना बॅटर रोशनच्या रिडार मध्ये प्रत्येक चेंडू आला आणि त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. आपण बार इथे जो फटका आपण पाहतो चांगला आहे. एकच धाव या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. 67 धावा त्या फलकावरती जोडल्या जात आहेत. डोंगर नावे. जय बजरंग डोंगर नावे. आपण टॉस साठी या लगेच.
चला ओपनिंग पेअर आपण इंटरवा मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर विनंती असेल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवबी टीम कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये लगेच. सो दुसऱ्या फेरीतील पहिली मात्र टॉस आपण करू. एका बाजूला जर आपण पाहिलं तर परी 11 डोंगर नावे आणि त्यांच्या विपक्ष टीम आहे सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. चला बॅटर आपण यात त्वरित. सो सेकंड राऊंडतील सर्व मॅचेस 3 षटकाच्या रात्री असतील आपण नोंद घ्या. कारण फायनल डे असल्या कारणामुळे वेळोअभावी आम्हाला तुम्ही कॉपरेट करा. बॅड लाईट लवकर होते त्यामुळे फायनल आपल्याला उजेडामध्ये खेळवायची आहे. त्या कारणास्तव आपण सेकंड राऊंडतील सर्व मॅचेस हे 3 षटकाचे खेळणार आहोत. सो 3 दिवसामध्ये क्वालिफाईड झालेले संघ अर्थात पहिल्या दिवसामध्ये आगाशी टीम बक्षीसपात्र फेरीमध्ये गेली होती. दुसऱ्या दिवसामध्ये कदमपाडा, त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये कोरावळे ग्रुप बी मधून ई पोलची क्वालिफायरची मॅच म्हाडस आणि चई. आपण देखील 2 वाजता रिपोर्टिंग करा. ज्या ज्या संघांची मी नावं घेतली त्या संघांनी 2 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. देखील आपण नोंद घ्या. पहिला बॉल आधी स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला आहे आणि चेंडू फेकलाय. गोलंदाज जर आपण पाहिला तर रनवेवरती होता सध्याच्या स्थितीला. प्रवीण हा व्हाईट बॉल, एक एक्स्ट्राची धाव आणि एक्स्ट्राच्या धावेनं खऱ्या अर्थानं शिवतेज नावे क्रिकेट संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना मला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार आहे. आधी इथे जर आपण पाहिला तर व्हाईट यॉर्कर टीम केला. अतिशय चांगला बॉल जो मात्र फेकला गेला गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. कारण बॅटर आधी शफल होत होता ते पाहिलं आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर पूर्णपणे ब्लॉक केलं. त्यानंतर ते जर आपण पाहिलं तर एकच धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती धावा आहे 2. 76 धावेंचं मोठं टार्गेट जे मात्र ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघानं ठेवलंय. ओहो इथे चांगला बॉल, लाईन चांगली आहे गोलंदाज प्रवीणची. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला आणि त्याचबरोबरीनं डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली. या पहिल्या डावामध्ये ज्या वेळेस खऱ्या अर्थानं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघ बॅटिंग करत होता तिथे धावांचा वर्षाव आपण पाहिला. बॅटर सनीच्या बाडमधून षटकार चौकारांचा पाऊस त्यानं पाडला या मैदानामध्ये. बॅटर तयार. ओहो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळतो आहे. अतिशय कमालीची ऍक्शन आहे गोलंदाज प्रवीणची. रण देखील अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि शेवटच्या मोमेंटला जिथे तो लँड करतो चेंडू अतिशय चांगला टप्पा यॉर्कर फेकला जातोय. वारंवार एक चांगला बॉल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तो करतो आणि प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नांमध्ये त्याला यश देखील प्राप्त होताना मला पाहायला मिळतो आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर 2च धावा धावफलकावरती आहेत.
या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे शिवतेज न्हावे क्रिकेट संघाकरिता. ओव्हर पिच बॉल इथे फटका चांगला पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड आहे फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 बॉल प्रथमची जर आपण पाहिले तर अतिशय चांगले फेकले होते गोलंदाज प्रवीण. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर थोडासा जर आपण पाहिला तर चेंडू मागे फेकला. त्यानंतर प्रॉपरली रिडारमध्ये आला बॅटरच्या आणि चेंडू जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. बॅटर तर या स्ट्रायकिंग एंडवरती चांगला बॉल आडवा बॅटनं फोर्स केलाय त्याच दिशेनं आणि रिझल्ट देखील तोच आलाय. 1 मोर 4 बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. 4 धावा. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 चेंडूंची फेकी खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रवीणनं केली आहे. जिथे सुरुवात जर आपण पाहिली तर सिंगल न झाली. त्यानंतर 2 बॉल डॉट फेकले आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटर आशिषच्या बॅटमधून. शेवटचा बॉल फटका इथे देखील चांगला. स्टँड अँड डिलेव्हर. चेंडू सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती ठोकला बॅटर आशिषनं. हा नेत्रदीपक दर्शनीय सुंदर षटकार. 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिथे गरज आहे जिंकण्यासाठी तब्बल 76 धाव्यांची पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या. 16 म्हणजे इक्वेशन आपण जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये अजूनही 60 धाव्यांची गरज. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 20.00 ची सरासरी ठेवावी लागेल मेंटेन. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा बनवाव्या लागतील. आशिष आणि आदित्य ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सध्याच्या स्थितीला या दुसऱ्या डावामध्ये शिवतेज न्हावे क्रिकेट संघाकडून. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहताय सध्याच्या स्थितीला सनी येत आहेत ज्यांना पहिल्या डावामध्ये अक्षरशः प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलं होतं. कोणालाच माफी दिली नाही या खेळाडून. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर ची भूमिका ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या क्रिकेट संघामध्ये पार पडत असताना बॅटिंग त्यानं चांगली केली आहे. तब्बल त्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या 46 आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये तो आलाय. तयार आहे स्ट्रायकिंग वरती बॅटर आदी. फुलटॉस बॉल. पहिल्याच बॉल वरती सनीवर केलेलं हे आक्रमण. खिलाडी बन गए दर्शक. दर्शक बन गए खिलाडी. चेंडू सीमा रेषा पार. पहिल्याच बॉल वरती ठोकला बॅटर आदीनं. हा संघर्षाचा शृंखनाद करणारा षटकार. षटकाराला पहिल्याच बॉल वरती. सनीचा दुसरा बॉल फटका इथे देखील चांगला. ट्रॉफी हिट. बॅक टू बॅक 1 मोर 6. 6 धावा. ओहो ट्रॉफीज उडलेल्या आहेत. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार.
ओहो, बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहायला मिळतात बॅटर आधीच्या बॅटमधून. जी सुरुवात केली होती बॅटर सनीनं पहिल्या डावात, त्याची परतफेड आता होत असताना सनीला केले आता या ओव्हरमध्ये टार्गेट. बॅटर आधीनं बॅक टू बॅक 2 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलक आता वेगानं पुढे सरकलाय. 28. ओहो हो हो हो, व्हॉट अ बॉल. अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला. ज्या वेळेस गोलंदाजावरती मार पडतो ना, त्या वेळेस गोलंदाज यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न हा 100% करतो. तेच केलं. 2 षटकार आल्यानंतर हा कमबॅक करणं गरजेचा होता. तो कमबॅक केलाय गोलंदाज सनीनं. गुड बॉल. 28 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सनी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. स्ट्रायकिंग एंडवरती आधी. सनीचा हा बॉल वेट अँड वॉच, मिस टायमिंग आहे. खेळाडू तैनात डीप स्क्वेअर लेगला पकडलाय झेल. बॅटर आधीची पारी या मॅच मध्ये होतीये फेल. लागतोय धक्का पहिला या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना शिवतेज नावे क्रिकेट संघाला. फलंदाज आदित्य आता माघारी. फलंदाज बाद. अभिजित येतात इन ॲट नंबर 3, अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये, जिथे तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालेत. सनीचा हा बॉल इथे लेग स्टिक मिस केली आहे. पंच आमच्याकडे वळतात. दर्शवलं की चेंडू आहे वाईट. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये होईल ऍड. टीमची टोटल जाऊन पोहोचली 29. 29 धावा धाव फलकावरती आहेत. चांगला बॉल फटका येते. चांगला गॅप शॉट सिलेक्शन आहे. काऊ कॉर्नरला खेळाडू तैनात नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुसंडी. धावा मिळतील 4. बॅटर अभिजितच्या बाद मधून हा चौकार. 34 धावा धाव फलकावरती, माफ करा 33 धावा धाव फलकावरती आहेत. इथून जर विचार केला दुसऱ्या ओव्हरचा, जिथे सुरुवात चांगली झाली होती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, 2 ला 2 6 आले. त्यानंतर डॉट बॉल आला. त्यानंतर थोडा प्रेशर क्रिएट झाला. तिथे विकेट आली. त्यानंतर फेकला गोलंदाजानं व्हाईट बॉल आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार. आणि या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. ओ हो हो, चांगला बॉल. लावडा पील झाली आहे. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो शेवटचा, जिथे 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला. आणि या दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करतीये 76 धावेंचा टीम. शिवतेज नावे बनवल्या 2 षटकांमध्ये तब्बल 33 धावा. फिल्डिंग लावून घ्याल लगेच. 12 बॉल मध्ये 43 धाव्यांची गरज. बारा बॉल 43 धावा. जिथे पहिला ओव्हर खऱ्या अर्थानं अतिशय चांगला फेकला होता गोलंदाज प्रवीणला आपण पाहिलं, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती त्याच्यावर देखील आक्रमण केलं गेलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये सनी आला. त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु त्याने देखील थोडं निराश केलं, कारण त्याला देखील सुरुवातीच्या 2 बॉलवरती मोठे फटके आल्याने फायनली शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर त्यानं शेवटचा बॉल हा डॉट फेकला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा लागल्या गेल्यात 33. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाज चेतन, जिथे 12 बॉलमध्ये 43 धाव्यांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी शिवतेज नावे क्रिकेट संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सज्ज झालाय गोलंदाज चेतन. चेतनचा पहिलाच बॉल यॉर्कर अटेम्प्ट केलाय. त्याच्यावरती हा प्रहार केला होता. एकाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा होणार, तो झालाय. आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात.
या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. जास्तीत जास्त खऱ्या अर्थानं आशिषला स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हे गरजेचं आहे शिवतेज नावे क्रिकेट संघाकरिता, कारण आधीच्या बॅटमधून मोठे फटके आले होते, तो बाद झाला. त्यानंतर आशिषवरती आता पूर्ण जिम्मेदारी आहे. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला, 2 चौकार आपण देखील पाहिलेले आहेत. म्हणजे क्षमता आहे या बॅटरमध्ये, जिथून धावफलकाचा विचार आपण केला तर 35 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 11 बॉल 41 ची गरज. चांगला बॉल चेतन, अनुभवी गोलंदाज, त्याचा अनुभव या मॅच मध्ये दाखवत असताना अतिशय कमालीचा बॉल अटेम्प्ट केला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवला होता आणि त्याच कारणास्तव आपण पाहू शकता तर हा बॉल इथे डॉट होताना पाहायला मिळतोय बॅटर आशिष स्ट्रायकिंग एंडवरती. 10 बॉल 41 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण करावं लागेल या मॅचमध्ये. मॅच हाय व्होल्टेज नॉकआउटच्या मॅचेस ज्या वेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस आपल्या संघासाठी गावासाठी 100% एफर्ट देणं तितकं गरजेचं राहतं. ते एफर्ट देत असताना इथे कौतुक केलं होतं गोलंदाजाचं, त्यानं फेकला हा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये होईल. 8 टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. इथून जर आपण पाहिलं तर तब्बल बॉल शिल्लक असतील 10 आणि 10 बॉलमध्ये अजून ही गरज आहे 40 धावेची. 10 बॉल 40 धावा असं इक्वेशन, असं समीकरण या मॅचचं. चेतनचा हा बॉल इथे स्लॉट मध्ये बॅटन पॅड मधनं खेचून मारलाय. कॉर्नर रिजन मध्ये चेंडू सीमा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला गोलंदाज चेतननं. षटकारानंतर हा मिनी कमबॅक त्याचा राहिला. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात 42. बाड तयार स्ट्रायकिंग एंडवरती आशिष. आणखीन एक चांगला बॉल बॅटन पॅड मध्ये होता, इथे देखील उडवण्याचा प्रयत्न. लालच बुरी बला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगले बॉल जे दोन फेकले गेले चेतनच्या माध्यमातून. षटकारानंतर हा कमबॅक राहिला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर 42 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये इथून गरज आहे ती 34 धावेची. इथे लेग स्टिकला थोडं मिस केलाय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 43 या धावसंख्येवरती. 7 बॉल 33. इथे चांगला बॉल बॅकलिपला खाली होत असताना ही फिल्डिंग अतिशय चांगली झाली आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना 2 धावा तिसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. विकेट सॅक्रिफाईस 2+ विकेट. 2 धावा येतात आणि 2 धावा येत असताना 1 विकेट देखील धावबादच्या स्वरूपामध्ये आता गमावी लागते या दुसऱ्या डावामध्ये शिवतेज नावे क्रिकेट संघाला. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये इथून गरज आहे 31 धावेची. 6 बॉल 31 धावा असं समीकरण या मॅचचं. म्हणजे 5 षटकार 1 सिंगल असं इक्वेशन. रोशन येतात. शेवटचे 6 बॉल जिथून गरज आहे 31 धावेची हा सामना जिंकण्यासाठी.
त्याचबरोबरीनं पाडगाव गावाचे उद्योजक सन्माननीय नामदेवजी गवळी साहेब यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं या करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्नीय हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम सर. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहिला बॉल आणि पहिला बॉल फेकला गोलंदाज रोशन डॉट. इथे बाटन पाड मधनं फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन एका टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार आणि या चौकाराच्या मधीनं धावफलकाचा विचार आपण जर केला तर जाऊन पोहोचला तो 49 या धावसंख्येवरती. दोन बॉलची फेकी झाली आहे जिथे जर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 31 धावा हव्या होत्या. पहिला डॉट दुसऱ्या बॉलवरती केला आक्रमण. 4 धावा. लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आली एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 50 या आकड्यावरती. 50 50 धावा कंप्लीट. 4 बॉल 26 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. रोशनचा हा बॉल पहिला आलाय. बिग हिट. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. 3 बॉल 18. तीन बॉल 20 धाव्यांची गरज. बॅटर तयार. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे तिथे. 1च धाव आली आणि एका धाव्याच्या मधीनं धावफलक जाऊन पोहोचला तो तब्बल 57 या आकड्यावरती. 57 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. औपचारिकता खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये शिल्लक आहे. एखादा मॅजिक जादूच फक्त या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देऊ शकते शिवतेज नावे क्रिकेट संघासाठी. तो मॅजिक होईल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. रोशन जो गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या स्थितीला सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. फुल लेंथ बॉल पॅड वरती आदळलाय. इथे जर आपण पाहिलं तर फाईन लेग शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. धावा मिळतील 4. हा चौकार. 61 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. ओहो इथे देखील चांगला बॉल आणि इथे विजय संपादित केलाय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. वेल प्लेड बॉईज. हार्ड अँड टफ लक टीम शिवतेज नावे क्रिकेट संघ. मॅन ऑफ द मॅच आपण देऊ. सनी आपण या लगेच. नामदेवजी गवळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. सनी आपण या लगेच. सो दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. एका बाजूला परी 11 डोंगर नावे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. या 2 संघाच्या दरम्यान पुढील मॅच जी दुसऱ्या फेरीतील पहिली आहे. 3 षटकांचा मॅच. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय आणि सनी ज्याने मात्र आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी करून आपल्या संघाला चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तो सनी ठरतो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच सनीने दाखल व्हा प्लीज. रिक्वेस्ट असेल.